परीक्षेपूर्वीची तयारी. सर्वप्रथम कोणतीही परीक्षा असो, आपण पूर्वतयारी केली पाहिजे. प्रथमतः मानसिक सकारात्मकता आपल्याकडे असावी. परीक्षेपूर्वी आत्मविश्वास असावा. त्याचबरोबर परीक्षेच्या अगोदर काही दिवस आहार विहारावर नियंत्रण असावं. कुठल्याही प्रकारचं ताणतणाव न घेता नियमितपणे अभ्यास करावा. ज्यावेळेस तुम्ही परीक्षेला जाता त्यावेळेस आपले प्रवेशपत्र, हॉल तिकीट, लेखन साहित्य, घड्याळ, पेन आणि वेळेचे बंधन हे कटाक्षाने पाळले पाहिजे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे परीक्षेविषयी अजिबात भीती बाळगण्याचं काही कारण नाही. शुभेच्छा द्या, शुभेच्छा घ्या. आणि या काळामध्ये विशेषतः शरीराला, हाताला इजा होणार नाही असे घटना आणि प्रसंग टाळावे लागतात. वाहन चालवणे तर पूर्णतः बंद केले पाहिजे आणि टी व्हीसुद्धा, जसे की मोबाईल आणि टी व्ही हे बंद केले पाहिजेत. परीक्षेपूर्वी तुम्हाला बारकोड याचं प्रशिक्षण असावं. कसं असावं? बारकोड म्हणजे काय? त्याचबरोबर परीक्षेला ज्या दिवशी आपण जातो त्या दिवशी अचानक पहिल्याच दिवशी बारकोड मिळतो आणि त्या बारकोडमध्ये आपण काय लिहिलं पाहिजे किंवा काय असावं याची आपल्याला माहिती असावी. जेव्हा तुम्ही केंद्रावर जाता तेव्हा तुमची बैठक व्यवस्था पहा, ब्लॉक पहा, बेंच ठीक आहे किंवा नाही हे पहा. उत्तरपत्रिकेचं पहिलं पान काळजीपूर्वक वाचा. काय भरायचे हे लिहा. विशेषतः इंग्लिशमधूनच अंक लिहावेत. बारकोड चिटकवण्याची जी पद्धती आहे ती जाणून घ्या. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी आपल्या बैठक क्रमांकाचाच तो बारकोड आहे का हे पहा. उत्तरपत्रिका मिळाल्यानंतर ती तपासून पहा, खात्री करा. फाटकी, चुरगळलेली, रेषा नसलेली, कोरी, शिवण उसवलेली अशी उत्तरपत्रिका मिळाली तर ती बदलून घ्या. प्रश्नपत्रिका, कृतीपत्रिका ह्याच्या पेजेसची संख्या पहा. मिळाल्यानंतर एकदा शेवटपर्यंत सर्व उत्तरपत्रिका चाळून पहा. वाचन करा, मनाची तयारी करा आणि प्रश्नपत्रिका मिळाल्याबरोबर काही क्षणामध्ये लिहायला सुरुवात करा. ज्या ज्या कृती दिलेल्या आहेत त्या वाचा, अर्थ समजून घ्या आणि ते परिच्छेद जाणून बुजून आकलनयुक्त होतील अशा प्रकारे वाचा. कृती वाचा, उत्तरं शोधा आणि आपल्या भाषेत लिहा. दिलेल्या आकृत्या ज्या कृतींच्या आहेत, वेब आहेत, त्याच पद्धतीने काढा आणि त्या पेननेच काढा. अचूक आणि शुद्ध लिहा. उत्तर लेखनाचे बंधन कटाक्षाने पाळा. तुम्हाला दिलेल्या ओळी, तुम्हाला दिलेले शब्द हे पहा. लेखन विभागाची निवड करताना दिलेल्या ओळींची मर्यादा आपण पाळली पाहिजे. आपल्या स्वतःच्या भाषेत साध्या सोप्या पद्धतीने, मग इंग्लिश असो, मराठी असो किंवा हिंदी असो, त्याच्यामध्ये लिहावं. पत्रलेखन असेल, स्वमत असेल, निबंध लेखन असेल, जाहिरात असेल, त्याचबरोबर सर्व प्रकारच्या कृती ज्या आहेत त्या कृती आपण जाणीवपूर्वक आहे त्या पद्धतीनेच लिहिल्या पाहिजेत. तुम्हाला ज्यावेळेस पुरवणी लागते तर ती मागून घ्या. त्याच्यावरचा मजकूर लिहा. काय शेवटच्या टप्प्यात 5 मिनिटात तुम्ही उत्तरपत्रिका तपासा. 5 किंवा 10 मिनिट राहिले असते तरी चालते आणि त्या दृष्टीने आपल्याला ही परीक्षेपूर्वीची थोडीशी तयारी केली पाहिजे आणि हे जाणून घेतली पाहिजे. शिक्षक, विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला यापुढेही चांगली माहिती हवी असेल तर हे व्हिडिओ माझे आहेत ते तुम्ही सबस्क्राईब करा. पुन्हा पुन्हा अतिशय महत्त्वाची आणि चांगली माहिती आपल्याला दिली जाईल.